नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जी की सांगलीमध्ये जे विद्यार्थी प्रॉपर आहे सांगलीचे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शिपायाची जाहिरात आली आणि जाहिरात फक्त 12वी बेसवर आहे. ठीक आहे. मग ह्या शिपायासाठी काय पात्रता लागते, सिलेबस काय आहे, कसा पेपर असणार, ऑफलाईन की ऑनलाईन असणार, ऑफलाईनच पेपर आहे, मग याला मुलाखतसुद्धा असणार काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार. फी किती आहे, लास्ट डेट किती आहे, त्यापूर्वी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पहिल्यांदा माझा चॅनल बघत असाल तर तुम्हाला आश्वासन देतो, आपलं आत्तापर्यंत GMC भरती झाली. काय GMC भरती झाली? 10 भरती, जवळजवळ 10 GMCच्या जाहिरात आल्या होत्या. त्यामध्ये आपण काय केलं, पोरांना क्लास 4चे पेपर सेट विकले. पेपर सेट विकले म्हणजे कसे, तर 99 रुपयामध्ये आपण 5 पेपर दिले होते त्यांना. आता या GMC मध्ये माझे आत्तापर्यंत 80 विद्यार्थी काय झाले, सिलेक्ट झाले. किती? 80 विद्यार्थ्यांचं निवड झाली GMC मध्ये. आणि मला 5-7 वर्षापासून म्हणजे एक्सपिरियन्स आहे, स्वतः पण पेपर देतो आणि तुम्हाला सुद्धा हे पेपर सेट पुरवतो. तुम्ही जर ह्या पेपर सेट आता शिपाई भरतीसाठी जर घेतला 99 रुपयात तर 100% गॅरंटी देतो तुम्हाला 80 पेक्षा म्हणजे 70 गुण आहे, 80% पेक्षा तुम्हाला कमी येणार नाही. किती? 80% म्हणजे 7 चोक 28, म्हणजे तुम्हाला जवळजवळ मी जे पेपर सेट देईल त्या पॅटर्ननुसार किंवा तसे प्रश्न तुम्हाला किती येणार, जवळजवळ 70 प्रश्नापैकी तुम्हाला 50+ प्रश्न तर येणारच. किती रुपयात? 99 रुपयात. जर तुम्हाला पाहिजे असेल, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 78 75 03 41 27. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, पर्सनली बोलू शकता, किंवा यावर तुम्ही मेसेज करा. तुम्हाला 99 रुपये पे करा, फोनपे, गुगल पे, तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला पेपर सेट मिळेल. यामध्ये सुद्धा तुमचे सर्व विषय जे बँकिंग सहकार आहे तो पण विषय यामध्ये असणार, GK GS चालू घडामोडीचे विषय सुद्धा त्यामध्ये असणार. चला व्हिडिओला सुरुवात करतो. बघा काय शिपाईची जाहिरात आली. ही जाहिरात किती तारखेपासून फॉर्म चालू होते, तर 12 तारखेपासून चालू झाले आणि 21 तारीख लास्ट डेट आहे. 21 ऑगस्टची लास्ट डेट आहे. यामध्ये मग काय पात्रता आहे, तर 10वी पास पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये, की जो विद्यार्थी फॉर्म भरतोय तो फक्त सांगलीचा असला पाहिजे. कुठला? सांगलीचा. म्हणजे इथे कॉम्पिटिशन कमी झाली. पात्रता काय तुमची, तर 12वी पात्रता. एवढं सारं वाचून नाही दाखवणार. 12वी पास पाहिजे, तो सांगलीचा विद्यार्थी असला पाहिजे, त्याचं वय 35 वर्षापेक्षा जास्त नको, 18पेक्षा कमी नको, 12वी पास फक्त. ठीक आहे. डोमेसाईल तो सांगलीचा असायला पाहिजे, हे महत्त्वाचं. निवड पद्धत कशी होणार, तर बघा यामध्ये काय 70 गुणांची तुमची ऑफलाईन पेपर होणार OMR शीटवर, आणि ऑफलाईन परीक्षा होणार. 30 गुण काय असणार तुमचे, लेखी परीक्षेकरता 75 मिनिटाचा कालावधी, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 60-15 सव्वा तास तुम्हाला काय असणार, कालावधी असणार, लेखी परीक्षेसाठी वेळ असणार. आणि यानंतर काय होणार, मग तोंडी परीक्षा सुद्धा 30 गुणाला असतो. किती? मुलाखत ज्याला बोलतो आपण, काय 30 गुणाला, आणि त्यामध्ये एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल. जर तुमची म्हणजे इथे कास्ट बीसचं काही घेणं देणं नाही, एक जागा असेल तर 3, म्हणजे तुम्हाला इथे 79 जवळपास जागा आहे, त्याचे 3 पट विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल. ठीक आहे. 30 गुणाची मुलाखत असेल. मुलाखतीमध्ये तुम्हाला काय विचारतील ते सगळ्या गोष्टी या पेपर सेटमध्ये कव्हर होईल. तुम्हाला सांगली जिल्ह्याबद्दल विचारतील, बँकिंग क्षेत्राची प्राथमिक माहिती विचारतील. त्यानंतर मुलाखती इथे एवढ्या गोष्टी तुम्हाला मुलाखतीत विचारल्या जाणार. त्यानंतर निवड पद्धती कशी होते, तर लेखी परीक्षेमध्ये जो मेरिटमध्ये येईल आणि त्या ओरलमध्ये जे 30 गुणाची मुलाखत होती त्यामध्ये दोन्ही कॅल्क्युलेशन करून तुमची निवड होणार. पुढे बघा, पुढे काय दिलंय त्या लोकांनी, काय म्हणजे सिलेबस काय दिलं. परीक्षा शुल्क बघा, एकदा बघून घ्या. परीक्षा शुल्क 590 रुपये राहील. ठीक आहे. यामध्ये कोणालाच काही सवलत बिवलत नाही, परीक्षा शुल्क परत केल्या जाणार नाही. परीक्षा ऑफलाईन असणार आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत. ऑनलाईन अर्जच भरायचं आहे, ऑनलाईन तुम्हाला अर्ज ऑनलाईनच भरायचं आहे, तुमची पेमेंटसुद्धा ऑनलाईनच करायची आहे, मात्र पेपर ऑफलाईन असणार आहे. इथे बघा तुम्हाला आता सांगतो, हे झालं, एवढंच होतं. सिलेबस काय बघा आता. सिलेबस यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्यानंतर
त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित बँकिंग व सहकार इथे बघा मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी, सांगली जिल्ह्याची माहिती, बुद्धिमत्ता चाचणी, बँकिंग आणि सहकार, इंग्रजी ग्रामर नसणार आणि तुम्हाला सेम पॅटर्ननुसार तुम्हाला पेपर सेट मिळून जाणार भावांनो. 99 रुपयामध्ये असणार. सांगली जिल्ह्याची सुद्धा पूर्ण माहिती असणार त्यामध्ये. चालेल, धन्यवाद. एवढंच सांगायचं होतं. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून टाका.